राम कृष्ण
हॅलो, हरिभक्त पारायण खेडकर गुरुजी आणि आपले गरजे महाराज.
शिकलो. आमचे गुरुजी समोर उभे आहेत. भगवान गडसे इंद्रवान गुरुजी, टाळी वाजवा. जे आम्ही गायन करणार, जे म्हणणार का, ते सगळं आमच्या गुरुजींचं आहे. गुरुजींच्या नावाने टाळी वाजवा. गोरे म्हणा, पुरे म्हणालो तो वरी, पुरे म्हणालो तो वरी, आज देतो अवघे माझ्या माघे माघे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तुका म्हणे सांडा घाटे, देणे नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तोरी. पंढरीच्या देवराया धन्यवाद तुझे माया, धन्यवाद तुझे माया.
अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या याल तरी याल लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी संत सम्राट वैराग्याचे महावीरू जगद्गुरु तुकोबराय महाराजांची ही अभंगरूपी गवळण आज चिंतनासाठी निवडलेले आहे. अभंगावर चिंतन करण्या अगोदर जो काही छोटासा परिहार द्यायचा, राष्ट्रीय संत पूज्य भगवान बाबा वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज, वेदांताचार्य गुरुदेव नारायण महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला हा सोहळा वारकरी संप्रदायाचं एक गोड असणारं व्यक्तिमत्व आहे. ज्ञानोबराय तुकोबराय शांतीब्रह्मनाथ महाराज पूज्य भगवान बाबा वामन भाऊ महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं सगळ्यांचं दैवत मुंडे साहेब या थोर संतांच्या आशीर्वादाने संपूर्ण असणारा भगवान बाबा वामन भाऊ महाराज, नारायण बाबा, खंडू बाबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि आदरणीय आपलं सगळ्यांचं दैवत मुंडे साहेब त्या थोर संतांच्या यांचा असणारा हा संपूर्ण असणारा भक्त परिवार. आलं लक्षात थोडंफार? भगवान बाबा वामन भाऊ महाराज, नारायण बाबा, भीमसिंह बाबा, खंडू बाबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि असणारे आपलं सगळ्यांचं दैवत मुंडे साहेब या असणाऱ्या थोर पुरुषांचा, महावीर पुरुषांचा, या संतांचा संपूर्ण असणारा हा परिवार. आता आलं लक्षात? आता कोणाची नाव घ्यायची गरज आलं ना? याच्यातून जर कोणी म्हणलं आता माझं नाव घेतलं तर समजा आपण भाऊ बाबाचे नाही, शिवाजी महाराजाचे नाही, मुंडे साहेबाचे नाही. थोर संतांचा असणारा हा परिवार आणि ह्या परिवाराकडून चाललेला असणारा हा पुण्यतिथी सोहळा. त्याचप्रमाणे प्रामुख्याने ह्या कार्यक्रमाला ज्यांचा आधार आहे आदरणीय ठाकूर साहेब असो, त्याचप्रमाणे मोठे पुढे साहेब येऊन भेटून गेले ना, टाळी वाजून त्यांचं स्वागत. वा वा, छान 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 छान, टाळी वाजवा. कितवं वर्ष आपलं पुण्यतिथीचं? 3रं वर्ष. साहेब आमच्या मंडळाकडे लक्ष द्या दादा बरं का. जिथं काही कमी पडन का आदरणीय साहेबांकडे जायचं. काही नाही, आम्हाला फक्त एवढंच आहे, ह्या उत्सवासाठी फक्त जागा उपलब्ध पाहिजे. बरोबर आहे ना? ज्यांची ही जागा असेल टाळी वाजून त्यांचंही स्वागत. काय भाग्यवान आहे ज्यांची कोणची जागा असेल. ह्या जागेवर आज गेली 5 दिवसापासून एवढा मोठा यज्ञ घडतो, अन्नदान घडतं, सत्संग घडतो. नाही आपण भगवान बाबा वामन भाऊ नारायण बाबा पाहिले, पण भगवान बाबा वामन भाऊ नारायण बाबा यांच्या रूपाने आलेले असणारे आमचे संपूर्ण असणारे कीर्तनकार लक्ष्मण महाराज कराडा असो, श्री क्षेत्र गणेशगड संस्थानचे आमचे काशीनाथ महाराज असो, राजचे असणारे काय नाव त्यांचं केंद्रे महाराज असो, माझं ते कोण हरिदास महाराज पालवे, बस या थोर संतांचा असणारा आपल्याला पौली इथं लागली. आपणही मोठ्या भावनेने श्रद्धेने सर्वत्र असणारे आमचे असणारे गुरुबंधू टाळकरी वृंद आणि त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भगवानगडावर जे आता विद्यार्थी महाराष्ट्रभर चमकतात, महाराष्ट्राच्याही बाहेर चमकतात, या सगळ्यांना घडवणारे आमचे असणारे इंद्रभान गुरुजी, या सगळ्यांच्या असणाऱ्या उपस्थितीत विनेकरी असो, तुळशीवाले असो, चोपदार असो, छान छानपैकी असणारे या मुली, या असणारे विद्यार्थी,
अगदी सगळ्यांच्या समवेत चालू असलेला हा संयुक्त पुण्यतिथी सोहळा मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन करतात. याचं कारण एकच, आपलं सर्वांचं दैवत. आपल्याला सगळ्यांना आपल्याला जर कोणाचा आदर असेल तर भगवान बाबा वामन भाऊ नारायण महाराज. जगात कुठेही जरी आपण गेलो, आपले लेकरवाळ गेले तर आपल्याला भाऊ बाबांचा असणारा आशीर्वाद आहे. आणि गेले 5 दिवस येऊन आपण मोठ्या भावनेने श्रद्धेने हा उत्सव करतात. हा उत्सव करत असताना काल्याचं कीर्तन झालं, प्रसाद घेतला का परत महाद्वारात यायचं, भाऊ बाबाला विनंती करायची. भाऊ बाबा नारायण बाबा छत्रपती शिवाजी महाराज मुंडे साहेबांना विनंती करायची. आपली जी जी विनंती असन, आपली जी जी संकल्पना असन, 8 वर्षापर्यंत पूर्ण झाल्याशिवाय ज्याची जी इच्छा असेल बर का, एखाद्याचं घर घ्यायचं राहिलं असेल त्याची इच्छा पूर्ण होईल. एखादा जर एकटाच आला असेल, एकटा कळलं समजा तुम्ही किती जण आले, लग्न झालं का, परत जमलं तर एक करू ना. आता शेवटचं लग्न करून यायचं, कळलं ना, शेवटचं मुक्ती. किती गोड आहे, छान, किती गोड शब्द आहे. ही भगवान बाबा भाऊ ज्ञानोबराय तुकोबरायांची शक्ती बर का. ह्या वयात एखाद्याने वयोवृद्धाने येऊन दाखवा आणि 2 तास हा गादा घेऊन उभा राहून दाखवा. ही परमार्थाची शक्ती आहे. म्हणून एखाद्याची जी तो एकटा आला असून, एकटा कळवला ना, तुम्ही एकटे दोघे एकटे ना, हो पुढच्या वर्षी दोघं येऊ. म्हणायला काय हरकत नाही, लग्न होणारच असताना आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. नाहीतर काही माणसं गुरुजी एवढंही सुद्धा बोलत नाही. आमच्याकडे एक माणूस होता, लय किरपणा, लय काळ्या जिभीचा. तो जे बोलला का तेच होत होतं. कुठं नवीन तरुण परदेश परीक्षेला चाललेले, मुंबई पुण्याला संभाजीनगरला निघले. तो जर भेटला, का रे पोरं कुठं चालले, थोडा आवाज द्या, कुठं चालले, काय नाही पनवेलला काही जागा सुटल्या तिकडे चाललो आम्ही. काय पोरं काय खरंय, आता नोकऱ्या राहिल्या होय, लोणाळ्याच्या घाटात येत नाही ते इकडून मेसेज येतो, भरती रद्द. इतक्या काळ्या जीवी, गाव कटाळ होतं त्याला, गाव. तो जे बोलंक गुरुजी तेच होत होतं. एकाला विहीर खांदायची होती, हो म्हणजे आपल्याला विहीर खांदायची, पाय बा सध्या तर फुफटाच उडवतो. गाव कटाळ होतं, गाव. मोठे पाटील होते, 250 एकर जमीन होती, शेतात काही गावाचं बी घेऊन जायचं होतं. म्हणून जात असताना फक्त याला चुकून जायचं, कोणाला, हा काळ्या जिभीचा. साहेब मी त्याचं नावच ठेवलं नार्या. नारायण भाऊ नाही, नारायण पाटील नाही, नारायण दादा नाही, नारायण भाऊजी नाही, काय नाव ठेवलं त्याचं, नार्या. नार्याला चुकून जायचं. हे एक जणाजवळ 1000 रुपये दिले, त्याने फक्त नार्याला आपल्या गल्लीत येऊ देऊ नको, नाही येऊन दिलं. संध्याकाळी गाडी बैलात ते धान्य टाकलं, गाडी झुपून पांदीत जाणार. कधी काळी ती कधी आणि केव्हा नाऱ्या शौचाला गेलं होतं पाटील, कोणालाच माहित नव्हतं. तिकडून नाऱ्या आला आणि इकडून धान्याची गाडी चालली, शेतात गव्हाचं बी घेऊन. त्याने लगेच बॅटरी चमकवली, राम राम पाटील. कुणीकडं, नाऱ्या मी कुणीकडं जाईना, पण काही बोलू नकोस, कारण बोलले ते घडत होतं ना. पण रुसून चालले का काय, नाऱ्या काही बोलू नकोस पाटील म्हणत होते. शेवटी पाटलाने शब्द काय टाकला, नाऱ्या काही नको बोलू, त्याचे तुला 2 पोते गहू देईन. नाऱ्या म्हणतो तुम्हाला यंदा होतील का.
नाही झाले ना. म्हणून शुभ संकल्प आपण करायचा, आपण चांगलं बोलायचं. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण भगवान बाबा आहे. दाता आपल्याला वामन भाऊ महाराज आहे, नारायण महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, मुंडे साहेब हे दाते आपल्याला, यांचा आशीर्वाद आहे. आपण कोणताही संकल्प करा, जो एकटा आला असन ते पुढच्या वर्षी दोघं येऊ. तुम्ही किती जण आले? एकटं एका माळीत बसले होते. जो एकटा आला असन त्यांनी पुढच्या वर्षी दोघांनी यावा. जे दोघं आले असन पुढच्या वर्षी ते तिघ यावा. आणि जे तिघ आले असन त्यांनी सुखरूप काय मिळत जावा. बा दुसरं काय बोलावं. कारण आपली शक्ती, आपल्या मागे आपली भक्ती खूप काही आगळी वेगळी. म्हणून वैराग्य संपन्न वामन भाऊ महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा. काय ऐश्वर्य भगवान बाबांचा संत मोठ गोड सांगितलं. बाई सोनी पाण्यावर नारायणाचे कैवारी झाली चराचर. वाजली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी कीर्ती झाली चराचरी. काय नाही खेळू द्या पोराला, खेळू नाही काय नाही. मला पोरं आवडत लोकाला होईल. एक लक्षात ठेवा, तिसरी पुण्यतिथी सोहळा आहे. ज्या वेळेस तुमचा 12वा पुण्यतिथीचा सोहळा राहील त्या सोहळ्याचे कर्तबगार हे लेकरं राहतील. हे आवती भोवती खेळणार, यांना इथं खेळून दिलं तर या प्रांगणात काय गोड असं वातावरण आहे पहा. अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. आपण आलो रे आलो, आपली जी जी इच्छा असेल, जी जी भावना असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
आपण सर्वत्र मंडळी काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित. एवढं का लांबवलं, एवढं का लांबवलं? बस आता येणारा भक्त परिवार आपला सगळा आता उपस्थित झालेला आहे. स्वयंपाक झाला का? विठ्ठल जय जय. याचा अर्थ नाश्ता केलेला दिसत नाही. छान छान पैकी आता निवांत कीर्तन करायचं. मला आता काय लई घाई नाही आज गुरुजी. मला आरती झाली का लगेच आपलं असणार जवळच भगवान बाबाची पुण्यतिथी करायला जायचं मला. कुठं? तळेगाव दावी. आज किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? हा, आणि ट्रॉफिक लागलं बरोबर 5 वाजता मी तळेगावला दिसलो पाहिजे. आता सगळ्यांना बऱ्याचशा लोकांना वाटत असेल आता कीर्तन झाल्याच्या नंतर बाबांनी घरी यावा बरं का. आता कीर्तन झालं का 1 तास इथं बसून सगळ्यांनी बोला, सगळ्यांनी प्रसाद घेऊ. बस ह्या आपण भाऊ बाबांच्या घरी आलो म्हणजे तुमच्या घरीच आलो ना, बरोबर आहे ना? काही ना टाळा नाही वाजव देव. कारण इथून जाऊन परत मला तिथं हरिपाठ, परत आमच्या गुरुजींना विचारा, हल्लीचा महाराज हरिपाठात उभा राहत नाही, पण माझा हरिपाठ काकडा या सगळ्या कार्यक्रमाला तयारी असते. म्हणून मोठ्या आनंदाने भावनेने आपण सर्वत्र मंडळी एकत्र येतात. ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं असेल, खूप छान पत्रकार दाखवा मला परत, खूप छान तुम्ही नियोजन ठेवलं पा. काही संस्कृतीत असणारे कार्यक्रम या कार्यक्रमात तुम्ही ठेवले. पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा ठेवल्या तुम्ही, टाळी वाजून हे मंडळाचं स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी निबंध स्पर्धा तुम्ही ठेवल्या, तुमचं टाळी वाजून स्वागत आहे. हल्ली प्रवचन रामायणाला कोण नाही जमत बरं. स्पर्धा परीक्षेत सुद्धा आपले असणारे हे तरुण पोरं भाऊबाबांच्या कृपेने विद्यार्थी यांची सुद्धा असणारे नंबर निघले पाहिजे. त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा. एखाद्याला जर माईकच नाही मिळाला, कितीक वेळेस वक्तृत्व स्पर्धा तुम्ही पाहिल्याच्या नंतर एखाद्याला स्टेज जर मिळाला, वक्तृत्व काय करावा. माझे असे 3 कीर्तनकारी गुरुजी, माझे 3 कीर्तनकारी शाळेत ते वक्तृत्व चांगलं करायचे, पण वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ त्यांना भाऊबाबाच्या कृपेने मी दिल्याच्या नंतर आज माझे 3 कीर्तनकार महाराष्ट्रभर फिरतात. कुठंतरी वक्तृत्व स्पर्धा करणारा पोरांची काय भाषा, त्यांनी पुढं काय बोललं पाहिजे, एक धाडीस होत असतं. तो कार्यक्रम आपण ठेवला. त्याच्यानंतर वेशभूषा हाही आपण कार्यक्रम ठेवला. मला वाटतं मध्ये एक असणारं काल आमच्या असणारी येळीची भाषे डॉक्टरची काहीतरी नागरगोजे आरोग्य तपासणी, ती सुद्धा असणारी तपासणी आपण ठेवली. असे नवीन एक कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर एक सगळ्यांना त्याच्या संधी मिळतील. या निमित्ताने आपण सर्वत्र मंडळी एकत्र होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतात. म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडलेली गवळण जगद्गुरु तुकोबराय या असणाऱ्या अभंगात या गवळणी भगवंताचा आणि गोपाळाचा जो काय संवाद आहे त्या संवादाचं वर्णन करतात. काय झालं, एक दिवस भगवंतानी गोपाळांकडे पाहिलं. एक वाक्य लक्षात ठेवा, कधी पण मोठ्या माणसाने लहान माणसाकडे पाहिल्याच्या नंतर त्या लहान माणसाकडे जर नम्रता असेल तर लहान माणूस केव्हा मोठा होतो याचा तपास सुद्धा लागत नाही. भगवान परमात्म्याने गोपाळांकडे पाहिलं. गोपाळांकडे पाहिल्याच्या नंतर भगवंताला गोपाळ प्रसन्न दिसले, समाधानी दिसले. आणि जीवनात जर समाधान मिळत असेल तर 2च कारण, एक सत्संग आणि एक नामस्मरण. भगवंतानी गोपाळांना विचारलं, गोपाळाओ तुम्ही समाधानी पण तुम्ही शरीराने काडीमुडी म्हणले, तुम्ही काही खात नाही का काय, तुमच्या घरी काही खायला नाही काय. गोपाळ सांगतात, कृष्णा आमच्या घरी दही दूध नाही असं नाही, आमच्या घरी दही दूध आहे म्हणले, फक्त
फक्त एवढंच नडत का आमच्या घरचं दही दूध आमच्या डेअरीला नाही मिळता, आमच्या गावातल्या डेअरीला जातं. भगवान सांगतात गोपाळ हो तुमच्याच घरचं आणि तुम्हालाच जर मिळावं असं वाटत असेल तर काय करा. अभंगाच्या पहिल्या चरणात याला तरी या रे तरी आलं लागे अवघे. भगवान सांगतात गोपाळ तुम्हाला जरा असणार सशक्त व्हा असं वाटत असेल, दृढ व्हा असं वाटत असेल तर एक करा, तुम्ही माझ्या बरोबर या. हे आपण सगळे सुखी खेडेगावातले आपण सर्व आज सगळे सुखी. त्याचं एकच कारण या दोन महापुरुषाच्या भक्ती माग आपण चालल्यामुळं आपण सगळे सुखी. लक्षात ठेवा सगळे सुखी. 15 वर्ष झाले असं राम ढाकणे कुठे बरोबर आहे ना. तुमच्याकडेच कार्यक्रमाला येत असताना पाखरे साहेब तुमच्याकडेच कार्यक्रम येत असताना मी एसटीना कार्यक्रमाला येतो. आज ह्याच कार्यक्रमाला गुरुजी ह्याच कार्यक्रमाला 25 लाखाची गाडी आणली. ज्या वेळेस तुमचं सप्ताहाचं 12वे वर्ष राहील का त्यावेळेस मी येळी ते मुंबई हेलिकॉप्टरच घेऊन येईल. म्हणायला काय हरकत आहे, काही नाही कुठं टाळ्या वाजल्या काय खरं आहे बाबाची. अरे संकल्प आपण करा, आपले संकल्प भगवान बाबा वामन पूर्ण केल्याशिवाय लक्षात. म्हणून भगवान सांगतात गोपाळ याल तरी याला लागे अवघे भेदभाव नाही. आपण सर्वत्र म्हणजे एकत्र येऊ एवढा मोठा भव्य दिव्य दिष्ट लागण असा आपण कार्यक्रम करता. त्याचं एकच कारण भगवान बाबा वामन भाऊ नारायण बाबावर असणारी आपली सगळ्यांची निष्ठा आपली भावना. गोपाळ चला या माझ्या बरोबर. गोपाळांनी सांगितलं देवा थांब, देवा थांब. एकदा आमचं आम्ही ठरवल्याच्या नंतर सगळं होतं ना होय. ठरवल्याच्या नंतर किती पावती द्यायची, किती वर्गणी द्यायची आलंच बघ तिथं. घरून ठरवल्यावर सगळं होतं ना. काय महिला मंडळीचं सरकारनं कल्याण केलं. माय 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 मी तर गुरुजी सांगतो असतो आता वर्गणी द्यायचं काम महिलाकडं मागायचं. इतकेच पैसे गोळा झाले शहरामध्ये. छान चांगलंय. कोणतीही गोष्ट ठरवल्याशिवाय नाही.
भगवान सांगतात गोपाळ ठरवा. एका बाजूला गोपाळ गेले, त्यांनी ठरवलं आपण काय करायचं. ऐका पूजनीय श्रद्धेय श्रीमहंत भगवानगडचे महंत गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री, आमचे शास्त्री महाराज सांगत असतात, अरे आपल्या अंगावर कपडे काय हे, आपल्याला करायचं काय, आपण कुठं जन्माला आपण आलो, हे सगळे विचार करून जर आपण ठरवलं ना, निश्चित आपल्या जीवनात आपलं जे खरं ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचलो. विचार करायचा, विचार करायचा. आज ज्यांनी ज्यांनी खेड्यापाड्यातून येऊन मुंबई पुण्यात अगदी विचार केला, आज लखोपती झाले. काय कारण, चांगला विचार केला, चांगलं ठरवलं. तसं गोपाळाने ठरवलं, कृष्णा आम्ही ठरवतो म्हणून एका बाजूला गेले. त्यांची मीटिंग झाली, मी त्या मीटिंगलाच होतो ना. अरे ज्या अर्थी भाऊबाबांच्या पुण्यतिथीला आपण आहे, त्यावेळेस ज्यावेळेस भगवान परमात्मा होते, राम होते, गुरुजी, त्यावेळेस आपण असणारच ना. बरोबर आहे महाराज. राम अवतारात सुद्धा आपण होतो, कृष्ण अवतारात सुद्धा आपण होतो. आपण नव्हतो असं नाही, फक्त आपल्याला आठवण नाही. आणि आठवण जर ठेवली असती तर, आपल्याला जर आठवण असती पूर्वजन्मी आपण कोण होतो, कुठे जन्माला आलो असतो, तर आपल्या वागण्यात फरक झाला असता. म्हणून गोपाळ सांगतात, कृष्णा आम्ही आमचं ठरवतो. एका बाजूला गेले, मीटिंग ठरली, मीटिंग त्यांची ठरली. त्याच्यात एकाने सांगितलं पेंड्याने, अरे भगवान आपल्याला माझ्या बरोबर या म्हणतो, विनंती करतो, पण फायदा विचारला पाहिजे ना, फायदा तर विचारला पाहिजे ना. गेले 3 वर्षापासून आपला हा उत्सव करतात. वरंगणी देणारांनी, पावती फाडणारांनी म्हणावा 3 वर्षात माझं काही नुकसान झालं म्हणावा. उलट ह्या 3 वर्षात ज्यांनी ज्यांनी वरंगणी दिली असेल, ज्यांनी ज्यांनी हा परमार्थिक भाग, या पुण्यतिथी सोहळा आनंद घेतला असेल, त्यांच्या संसारात बदल झाल्याशिवाय राहिला नसेल. लक्षात ठेवा, आम्हाला कायमचा असणारा हा अनुभव. म्हणून भगवान सांगतात, गोपाळाओ ठरलं, हो ठरलं, आम्ही तुझ्या बरोबर येतो, पण आल्यावर आम्हाला फायदा काय. आजी देतो पोट
चरित्र देव उच्चारावे. काल्याचा प्रसंग. आणि काला म्हटलं रे म्हटलं का भगवान परमात्म्याने गोकुळात काय चरित्र केलं याचा काय करायचं फक्त चौदा उच्चार. आणि आचरणच जर करायचं म्हटलं तर कोणाचं? श्रीराम प्रभू अयोध्येचे त्या रामाचं आचरण करायचं. कृष्णाचं आचरण करून नाही जमणार का? एकाने सांगितलं कृष्णाचं आचरण करून जमत नाही ना. कारण त्याचं आचरण करायचं म्हटलं का आपल्याला जमणार नाही. कारण त्याला बायका किती होत्या? बाईला 16,000 रे. बाईला 16,000. बाईला 16,000 किती? 16,108. सुंदर देवदास भाऊ, सुंदर देखण्या अशा कुऱ्या कानाच्या वावर वाटाच्या नव्हत्या. म्हणून त्या परमात्म्याच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. भगवान जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती. बरं का? हे चरित्र तर सांगावं वैकुंठवासी गोरक्ष बाबा. खूप गैनाथगडाच्या परिसरातले लोक असतात ना, त्यांच्या लक्षात आलं असं हे चरित्र सांगावा. गुरुवर्य भीमसिंग बाबा, गुरुवर्य गोरक्ष बाबा. भगवान जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती. देवकीनं सांगत कृष्णा लहान हो. कीर्तनाला उशीर नाही होत ना. जर उशीर झाला तर आपलं आवरून घ्यायला चालू देऊ ना. हां, तुम्हाला तुमचा टाईमवर झाला पाहिजे ना. मस्त. महाप्रसाद काय आज कोणाचा आहे? सामुदायिक महाप्रसाद. वा वा, सगळ्या मंडळाचा महाप्रसाद आहे. आणि जेवायला काय आहे? बुंदी भात. हां, तरी म्हणलं 1-2 ठिकाणी गेल्यावर बाया पिशा झटकून असे पिशी ठेवत होते. त्यामुळे माझ्याकडे कसं बघत येतात आता कळलं बरं का. सगळ्यांनी छान प्रसाद घ्यायचा आणि थोडंसं असं मूठभर, हा मुठीभर नाही बरं, असं मूठभर घरी प्रसाद न्यायचा. बस घरी मूठभर, असं एवढं नाही बरं. इकडं बघा ना किती, असं मूठभर प्रसाद घरी नेला का तुमची इडा पिडा दुखणं बागणं भाऊ बाबाच्या कृपेने सगळं निघून गेलं शहरात. पण किती एवढं नेलं तर ना, जर तुम्ही एवढं नेलं ना, एवढं जर तुम्ही नेलं ना, तुम्ही जर एवढं नेलं ना, कळलं का? दुसरं काही नाही बोलत मी. कृष्णा देवकी सांगते लहान होय. देवकीची तपश्चर्या महान असल्यामुळं
भगवान परमात्मा लहान झाले. देवकीची तपश्चर्या भगवान परमात्म्याचे पिता श्री वसुदेवाने पाहिलं. भगवान परमात्म्याने विचारलं, बाबा मी साक्षात परब्रह्म परमात्मा जन्माला आलेलो आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर अशी दुःखाची छटा का? तुम्ही का नाराज आहे? काही नाही म्हणले, कृष्णा आता जर तुझ्या मामाला माहीत झालं, काय त्याचं नाव? कंस मामा, कंस मामा, मारीची मामा, शकुनी मामा, बर का, ही माणसं कीर्तनाला येत नाही. कंस मामा, मारीच मामा, शकुनी मामा कीर्तनाला येत नाही. कीर्तनाला जरी आले तर वरंगणी देत नाही. जे वरंगणी देत नाही ते कोण? म्हणून तुम्ही आता, म्हणून आपला उत्सव आहे. खूप खूप काळजीपूर्वक सगळ्या भक्तगण मंडळीने असणाऱ्या उत्सवाकडे लक्ष ठेवायचं आणि दिष्ट लागण असा उत्सव झाला. भगवंतांनी सांगितलं, बाबा माझ्या मामाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मला काय करा? नंद राजा आणि त्या नंद राजाच्या घरी नेऊन मला सोडा. कृष्णा अरे तू म्हणतो आम्ही तिकडं तुला नेऊन सोडू, पण आम्ही बंधनात आहे, आम्ही संकटात आहे, आम्ही अडचणीत आहे. भगवान सांगतात ज्या बंधनात तुम्ही असन, ज्या संकटात तुम्ही असन, ज्या अडचणीत तुम्ही असन, त्या अडचणी तुमच्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. बर का, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, नारायण बाबा या संयुक्त पुण्यतिथीकडे तुम्ही लक्ष दिलं रे दिलं का एका वर्षाची आत तुमच्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुकोबरायांचे प्रमाण आहे, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. बाबा कृष्णा आम्ही अडचणात आहे, आमच्या हातापायात बेड आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं काही काळजी करू नका, उचलीला कमळा पायीची बंधने गळती, असा हा भगवान परमात्मा येशूदे समोर ठेवला आणि तिथली योग माया बंदी शाळेत आणून टेकवल्या बरोबर ती बाया, बर का, ती बाया अजून तुमची आली नाही अजून. ती बाया कहर करायला नाही, कारण त्या बायाचं कहर लय वाईट. तुमची आली का? आले ना? तुम्ही असं वाजवलं म्हणून म्हणलं, तुम्हाला वाटतं बाबा मा काही बोलणच. ती बाया कहर करायला लागले, लक्ष बाळ जागी झाले. कंस राजा धावत पळत आला, देवकी समोरचं बाळ गर 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 एका शेळीवर आला. तेवढ्या ती योगमाया हातातून निसटली. जाता जाता त्यांना सांगितलं, तुझं लागी वागी, तुझं लागी
मोठा होतो, जा त्याला मारायला. आकाश मार्गाने योग माया निघून गेली. आपला शत्रू गोकुळात लहानशी मोठं होतं. कोण मारायला जातं? कंसराजाने सभा भरवली. तरुण पोरो, कोण जात? माझा शत्रू गोकुळात लहानशी मोठा होतो, त्याला मारायला कोण जात? तरुण मंडळीने शांत राहिले. काही नाही गोष्टी पटल्या तर मौन धरायचं. ज्ञानोबरायांनी हेच औषध सांगितलं आपल्याला. नाही सास सुनाचं पटलं, पहिला कसं बघायचं मला काय करायचं? मौन धरायचं. नाही बाप लोकांचं जमलं तर काय करायचं? मौन धरायचं, नाम जप करायचा. नाम जप मौन धरून नाम जप केला रे केला का भाऊ बाबाच्या आशीर्वादाने तुमचं काय गतीचं नाव काय 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 मला ऐकायला येत नाही. काय 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 तिचं नाव? बोला 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 मावशी बोला. पुतना आज आली की नाही? अजून 3 वर्ष झाली अजून इकडं बघत नाही. जी इकडे येतच नाही तिला काय म्हणायचं? दादा मी जाते विषयाचे स्थानावरून आली पुतना घेऊन. डुलत 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 आली. अनेक बाळ मारली. मारायला आलेली पुतना मावशी मेली. पुढे असं विठाला टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळीवर हात मारायला आलेली पुतना मावशी मेली. पण जाता जाता भगवंताने तिने कुठं पाठवलं? मोक्षाला पाठवलं. भगवंताने तिला मोक्षाला पाठवलं. कारण तिने एक कबुली केली, कृष्णा ए कृष्णा माझं चुकलं. किती जरी आपण कळत न कळत वर्षभर आपल्याकडून जर काही चुका झाल्या असेल, आता काहीची खेळे होते, चुकान खेळा काय त्याला माफ. 5 दिवस या धर्म मंडपात येऊन बसलं रे बसलं, काय चुकलं हुकलं असं आपल्या सगळ्यांना माफा. लक्षात ठेवा. म्हणून पुतना मावशीने सांगितलं, कृष्णा माझं चुकलं. रात्रंदिवस परमार्थ करून मोक्ष मिळत नाही, समाधान मिळत नाही. एक तर आयुष्यभर हरिपाठ करीत होतो. काकडा काय, हरिपाठ काय, पंढरपूर काय, आळंदी काय, आणि त्याचा दावा कुठं? पैठणला. नाही कावळा सुला गुरुजी माझंच कीर्तन होतं. 3 तास कीर्तन चाललं. मागच्या वर्षी सांगितलं होतं. 10 वर्ष झाली या गोष्टीला. 3 तास कीर्तन चाललं तरी कावळा शिवणं. मी एकाला विचारलं आवडलं की नाही? एक जण म्हणतो चालू दे चालू दे चालू दे चालू दे. मला काय रिक्षा आहे का? चालू दे कुठं? अरे कावळा शिवला का नाही? नाही शिवत म्हणजे. अरे म्हणलं मग पोरायला सांगा, पाया पडा, म्हाताऱ्याला काहीतरी बोला. पोरं गेले, पाया पडले. कावळा कसं करतो? काव. पोरं अरे बोला, म्हाताऱ्याला बोला. पाया पडा. पाया पडले, आणि पाया पडल्याच्या नंतर पोरं काय म्हणते? दादा, म्हाताऱ्याचा दावा होता, दादा या ना, आम्ही तुमची वाट चालू ठेवू. मी विचारलं, अरे यांची वाट कोणती? भगवानगडाची होती काय? सांगत नाही बाबा. मग गैनाथ गडाची होती का? नाही बाबा. मग मोठ्या देवीची वाट होती का? नाही बाबा. आळंदीची होती का? नाही. पंढरीची होती का? नाही. त्यांची वाट. हा लक्षात ठेवा, भाग्यवान माणसं आहे आपण. भगवान बाबा ज्या वाटेने गेले, वामन भाऊ महाराज ज्या वाटेने गेले, त्या वाटेने जर आपण चाललो तर न पडे गुंता कोठे काही. लक्षात ठेवा, त्या वाटाने चालायचं. आपली वाट भगवान बाबा वामन भाऊ महाराजांनी वाट झाडून काढलेली. आज कुठेही मुंबई पुण्यात जा आणि कोणीही निवेदन करा, कोणीही भाऊबाबांचं निवेदन करा, या संतांनी एवढी वाट सरळ झाडून काढलेली का ते निवेदन केल्याच्या नंतर त्यांना कमीच पडत नाही. हा आमचा अनुभव.
म्हणून भाऊ बाबा ज्या वाटेने गेले, भगवान बाबांनी जे शिकवलं, वामन भाऊ महाराजांनी जे शिकवलं, त्या वाटेने आपण चाललो रे चाललो का आपल्याला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पोरं गेले, फुलं टाकले, नाही कावळा शिवला, इथं चाललं ना. एक मुलगी होती, आया बाया म्हणले, मीरा, तिचं नाव मीरा होतं ना, मीरा तू तरी उठ ग. मीराने फुलं घेतले ना, अशी टाकली. फुलं टाकल्याच्या नंतर कावळा कसं करतो, काव काव, तरी कावळा उठाना. मीरा काय म्हणते, दादा. आता कावळा दादा आहे भाई, नाही कावळा उठला. शेवटी आया बाया म्हणल्या, मग तरी माग होती ना. आया बाया म्हणले, सीताबाई तू तरी उठ ग. हळू सीताबाई उठली, फुलं टाकले, असं रागाच फेकली. एकाला विचारलं, म्हाताने एवढे रागा काऊन फुलं फेकले? सांगितलं बाबा त्यांचं जमत नव्हतं, आता बरं आहे का? नाही कावळा उठला. म्हातारीने रागा फुलं फेकले. कावळ्याकडे बघते, कावळा कसा करतो, कावळ्याचा आवाज बदलला बरं का, काव. म्हातारी म्हणते, आज का तू इताराच का? कसा करता सांगायचं? रात्रंदिवस भजन करून मोक्ष मिळत नाही, पण आमच्या असणाऱ्या पुतना मावशीने सांगितलं, कृष्णा माझं चुकलं. असा हा भगवान अनेक लीला करत असतात. एक 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 गवळणीची यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. एक एक गवळणीची. परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, येऊन ताकाचा डेरा सहिरात होई. यशोदे तुझ्या कृष्णाला सांग काही, आज परवा आमच्या घराला आला, एक एक गवळण येती. यशोदेला गाणं सांगते, परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा सैरा सैराट. जय भगवान.
दही दूध खातो, फक्त त्याला म्हणा आमच्या घरी येऊन खाऊ. भगवंताने सांगितलं तर आलोच. गेलाच तिच्या घरी. कोण? कृष्ण. काय नाही, तिच्या घरी गेला असता, ती तिचे मालक भ्रातार झोपले असता. हळूच परमात्मा त्यांच्या जवळ गेला. तिच्या मालकाची वेणी आणि तिची दाढी अशी गाठ मारली. तुमच्या डोक्यात काय? तुमच्या डोक्यात काय? बुंदी. मी अजून गोळ्या खात नाही, कळलं ना? तिची असणारी वेणी आणि तिच्या मालकाची दाढी. आता कळलं ना? मुटाळी वाजव. गाठ मारली. झालं एक 10 मिनिटात आवरत होता. गाठ मारली, निघून गेला. पूर्वीच्या काळात आमच्या महिला मंडळा अगोदर उठायच्या मालकाच्या. पहिल्या कशा खाली बघायचं होता. हेच अगोदर उठत, पाणी तापितय, आंघोळ करतय, पोहे करतय, आणि मग ते म्हणतात मला थोडं पाणी ठेवा बरं का हो. तुला काय रोग झाला का भामटे? कुठे गती? असा हा भगवान लीला करत असताना, अनेक गवळणी खोड्या सांगत असताना त्या गोकुळात एक पाहुणी गवळण आली होती. पाहुणी हा खोड्या करतो. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती यशोदेचा. अगं हा कोणाचा नाही, इतक्या खोड्या करतो. आमच्या गावात जर असं एखादा आचपळ लेकरू असतं ना, आमच्या गावाने नीटच केलं असतं. भगवंताने सांगितलं तू मला नीट करते वय, हम तुला नीट करतो. जी पाहुणी गवळण अशी बडबड जिनं केली का, व्यर्थ बडबडा. बोला 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 हरिपाठावाले, व्यर्थ बडबडा करायची नाही. नको ते काही बरळायचं नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैसा गोपाळ पावे हरी. बोलायचं ते सत्य बोलायचं, खरं बोलायचं. आपल्या घरी येऊन, आमच्या गोकुळात येऊन माझी निंदा करते वय, आणि तू म्हणते वय हिला तिला. आमच्या गावात जर असं पोरगा असतं तर आमच्या गावाने नीट केलं असतं. थांब म्हणले तुला मी नीट करतो. आणि भगवान तिच्या घरी गेली. ती गवळण आपल्या मुलीकडे आली होती. ती म्हातारी गवळण होती, ती झोपलेली होती. भगवान परमात्मा तिच्या घरी गेले, फक्त असं तोंडावून हात फिरवला. असा तोंडावून हात फिरवल्याबरोबर काय चमत्कार झाला, त्या म्हातारी गवळणीला इतीत मिशा आलं. ऐका 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 ऐका, पलीकडं काय आलं तिला? मिशा आलं. ती पहाटीच उठायला गेली. पहाटीच उठत असताना जमिनीचं दर्शन घ्यावा. ए माय भूमी तुझे फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हे माय भूमी तुझे फेडीन पांग सारे. किंवा एखादा श्लोक म्हणावा, नाही तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा. हे काहीच नाही, आपले 2च मंत्र पाठ, आयो आणि बाबू. तशी ती गवळण उठली, आपल्या हात चोळे असं करायला लागल्याबरोबर हातात मिशा आल्या. हातात मिशा आल्याबरोबर ती रडायला लागली. कोण? ती म्हातारी गवळण. पोरीला हाक मारायला लागली, आके ए आके. आकेने सांगत काय झालं तुला, का म्हणे एवढंच म्हणे तो काय कोणी मेलं का काय. अगं इकडे ना, पुरीने येऊन पाहिलं तर म्हातारीला मिशा. पोरगी रडायला लागले, बये हे बये. अगं काय झालंय, काय सांगू माझ्या बापाला आता. हे बये, अगं लय दिवस तू नांदत नव्हती. दोघीचा आरडा वारडा सुरू झाल्याच्या नंतर गुरुजी पाहुणा जागी झाला. मी तिथंच होतो ना. कमून आरडातात म्हणून पाहुणा जागी झाला. पाहिलं तर पाहुणे ते सासूबाई, हे काय प्रकार. पाहुणा जावई, काय सांगू तुमच्या मामाला. सांगत मामी काळजी करू नका, मामी काळजी करू नका, तुमच्या करता काही करीन. कोणा करता? अरे मामी करता काही कर,
पण आई करता थोडं तरी करे दादा. आई करता काय नाही, 2 शब्द तिला बोल. जरी आई तुमची गावाकडे असल, बाहेर गेल्यावर तिला फोन पे पैसे पाठवा. बायको काय फोन पे बघती काय तुमचे? नाही कळलं का तुम्हाला अजून? हा, तिच्याकडे लक्ष द्या. ज्याच्याकडे आई बापाची सेवा आहे, चारी धामला जायची गरज नाही, कुठं आळंदी पंढरीला जायची गरज नाही. म्हणून सासूबाई काळजी करू नका. पळत 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 वारकाकडे गेला, वारकाकडं कारागिराकडं. कारागीर चला, कारागीर आला. त्या मिश्या भिजायला टाकल्या तर 2 बादल्या पाणी लागली. किती? 2 बादल्या पाणी लागली तरी मिश्या भिजाना. शेवटी वस्तारा घेतला कारागिरानं, मिश्यावर टाकला. मिश्यावर टाकवल्याबरोबर वस्ताराच मोडला. आता काय झालं असं? तो वरत, हे तुला माहित ते आमके आमके नाही का, त्याच्या सासूला विचारले. हा तो पाहिलं का? हा बाय. आणि मला जाऊ दे ना. मग जवा जमता 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 1000 बाया तिथं जमतात. पण एकीनं पाहिलं सांगितलं, पाहुणी बाई आता ऐका, पाहुणी बाई हे मिश्या तुम्हाला आल्या 8 दिवसापासून पाहते तुम्हाला, तुम्ही गोकुळात आल्या. हा, याचं घर घे, त्याचं घर घे, याचं घर घे, त्याचं घर घे, याचं घर घे, त्याचं घर घे. हा, आमच्या गावातली बांडी कुत्री एवढी फिरत नाही. फिरा नका तुम्ही, पण आमच्या कृष्णाबद्दल काही बोलल्या का? हा ना बाई, तिचं तर तोंडाला इच्छ चावला म्हणे. बोलल्यात ना, बास देवघरात जा. लेक जावायचं देवघर असं, त्या घरात देवघरापाशी जा, त्या देवाला नमस्कार करा. देवा मी चुकले. शेवटी ही मिशावाली म्हातारी देवघरापाशी गेली. तिथं 2च देव होते दादा, रंगनाथ पाटील आणि गणपत शिव. कळले ना? त्या देवाला नमस्कार केल्या, मिश्या गळून पडल्या. असा हा भगवान अनेक लीला करत असताना यशोदेने सांगत, कृष्णा तुला आता मी शाळेत घालते, तू द्या जाई रामा. उद्या जाई रामा. सगळे घेऊन आईने पोराला काम सांगावा, बाळा गाय संभळ, बाळा पंक्तीला वाढायला जाय, बाळा पारायण चालू पारायणाला बैस, बाळा कुठे भगवान गडावर बाबाचं फोटोआण, बाळा कुठे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं फोटोआण, बाळ्या कुठे उलव्यात सप्ताला गेलो पॉम्पलेट घेऊन ये, बाळ्या कुठे चौकात मग येता येता अंडी घेऊन ये. आईना चांगलं काम सांगावा. ज्या ज्या आईने मुलाकडे लक्ष दिलं ते भगवान बाबा जन्माला आले. ज्या ज्या आईने मुलाकडे टाइमवर लक्ष दिलं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. ज्या ज्या आईने मुलाकडे टाइमवर लक्ष दिलं मुंडे साहेबासारखे रत्न जन्माला आले. ज्या ज्या आईने मुलाकडे लक्ष दिलं त्यांचा इतिहास घडला. आणि ज्या ज्या आईने मुलाकडं लक्ष दिलं नाही त्यांचे नाव इतिहासात आले, महाभारतात आले, रामायणात आले, पण मी सांगणार नाही, तुम्ही माझ्याकडे बघू नका. विठाला भगवान रानात गाई घेऊन गेलेला आहे. रानात गेला तरी गुरुजी त्यांचे खेळ चालूच आहे.
वर हात करा, वर हात करा, वर हात करा. असे अनेक खेळ, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, झाली आता वेळ म्हणती अनाशुदोऱ्या सगळे एकत्र जमले. जशी आपण सर्वत्र उलवेवाली मंडळी, बाहेरूनही मंडळी एकत्र जमलात. सगळ्यांचं टाळी वाजून स्वागत. भाऊ बाबा नारायण बाबांचा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद, थेट आचार्यापासून तर का सगळ्यांना. हा काला एकत्र येऊन सगळ्यांनी तो काला केला आणि गोपाळ यमुनेवर हात धुवायला चालले. भगवंतानी सांगितलं, हे खरमटे पाटील, ए यमुनेवर हात धुवायचा नाही. वैकुंठी ते ऐशी नाही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. भगवान सांगतात गोपाळ, असा काला, असा देव, असे संत, असं भजन पूजन वैकुंठात नसल्यामुळं वैकुंठातले देव माशाच्या रूपात आलेले. भगवान सांगतात गोपाळ हो, त्यांना काला खाऊ द्यायचा नाही. एकाने विचारलं कृष्णा, त्यांनी वर्गणी नाही दिली काय? भगवान सांगतात गोपाळ, ते देव माशाच्या रूपात आलेले. कोणत्या रूपात? बोला बोला बोला, खालून बोला. माशाच्या रूपात आलेले. मग त्यांना काला खाऊ द्यायचा नाही का? भगवान सांगतात गोपाळ, त्यांना काला खाण्या इतकं त्यांचं पुण्य शिल्लक आहे. पण त्यांना फक्त एक म्हणा, तुमचे भक्तीचे घर नामरूपी चावीने, हाताकडे लक्ष द्या, भक्तीचे घर नामरूपी चावीने, भक्तीचे घर तुम्ही उघडले रे उघडले का तुम्हाला प्रसाद मिळत. जसं तुम्ही 5 दिवस या सप्ताहाला आला रे आला का तुम्हाला आयुष्यभर कुठल्याही प्रकारची अडचण नाही. पा लक्षात ठेवा. तसं भगवान सांगतात गोपाळ, भक्तीचे घर उघडा, नामरूपी चावीने असणारी ती नामरूपी चावीने भक्तीचं घर उघडून सगळ्यांनी प्रसाद घ्या. ज्याला ज्याला हात असन त्याने हात वर करा. सगळ्यांनी नाही, ज्याला हात असन ती. मी विठ्ठल विठ्ठल म्हणलं का टाळी वाजवायची आणि मी खुना केल्या का तशा खुना करायच्या. विठ्ठला टाळी टाळी. हो भगवान सांगतात गोपाळ, हळूहळू सत्संग केला, भाऊ बाबाचं नाव घेतलं तर प्रसाद, नाहीतर प्रसाद नाही. आले तसे जा. भगवान सांगतात गोपाळ, ते देव माशाच्या रूपात आलेले, माशाच्या रूपात. भजन जर करीत नसन तर त्यांना प्रसाद नाही, त्यांना हाकलून लावा. महिला मंडळ पदर पदर पदर, ओढणीचं पदर. महिला मंडळ पदर पदर, टोप्या टोप्या काढा, टोप्या. रुमाल काढा, रुमाल. सगळे रुमाल काढा, रुमाल. माग उभा राहिलेलं रुमाल, टोप्या काढा, शर्ट काढा. वर हात काढा, वर 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 वर. महिला मंडळ भगवान सांगतात ते देव वैकुंठातून आलेले. भजन केलं तर त्यांना काला, नाहीतर हाकून लावा. जे भजन करतील त्यांना काला. टाळी वाजवा. टाळी